झाली आणि नंतर माझ्या शिक्षणाची मी चालूच ठेवलं. पण सासूबाई म्हटलं हिला शिकवायचं नाही, डोक्यावर बसेल. पण नाही, मी पुन्हा मग इकडे बाहेरून ॲडमिशन घेतलं औरंगाबादला, बी एड केलं. पण शिकतच राहिले. थोडा गॅप पडत गेला मुलांमुळे आणि बी ए नंतर पुन्हा बी एड केलं. बी एड झाल्यानंतर मी मग जॉब पण केला 5 वर्ष. पण माझ्या मुलांचे हाल व्हायला लागले, त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. मी जॉब सोडला मुलांसाठी, पेमेंट पण होता, माध्यमिकला होतं. आणि मुलांकडे पूर्ण लक्ष दिलं माझ्या स्वतःच्या. आणि माझी मुलं अशी घडवली. आज माझ्या आदिवासी समाजात प्रॉपर आहेत माझी 2 मुलं. एक फॉरेनला आहे, एक GST विभागाला आहे. मग नंतर पुन्हा अन्याय स्त्रियावर होतच राहिला. मला अन्याय काय आहे तो नंतर कळाला की स्त्रीला घरकामाला काम समजल्या जात नाही. ती आयुष्यभर काम करते आणि तिच्यावर नेहमी म्हणजे जसं जसं वय वाढत जातं तिची इस्टेट माहेरवरून जरी आलेली असली भरपूर तरी तिच्यावर अन्याय होतो. आणि नंतर कळालं आपलं जे काम आहे याला ग्राह्य धरल्या जात नाही. मग मला आता घरी बसल्यानंतर मुलं बाहेर आहेत, मला वेळ होता. म्हटलं आता काही जॉबची गरज नाही, पण मला शिक्षणाचा अर्थ कळाला आहे आणि आपण शिकावं पुढे. मी थोडं लिहिते, पण कविता वगैरे करते. मला स्त्रियांमध्ये आवडत नाही. स्त्रियांचं म्हणजे बोलणं, पुरुषांनी त्यांच्यावर बाकी स्त्रिया पितृसत्ता, त्यांनी आपल्या हातात सत्ता घेतलेली असते आणि पुरुषांना दाबून ठेवलेलं असतं. बऱ्याच स्त्रिया आहेत आता, मी ज्या एरियात राहत होती आणि ज्या ठिकाणी पितृसत्ताक आहे त्या पुरुषांनी स्त्रियांना दाबून ठेवलेलं असतं. म्हणजे दोघी वर चढेल. तर मग त्याच्यापेक्षा मी घरात राहणं पसंत केलं आणि बुक्स वाचणं